मी दादांनी दिलेल्या आणि आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाकडे सुद्धा लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे। ज्या सुखसुविधा तुमच्या आमच्या मनामध्ये असतात, पाणी, लाईट, आंघोळीचं पाणी, संडास, शौचालय, त्याच्यानंतर जेवण, या गोष्टी तुम्ही अडून, तुम्हाला माहिती आहे दोन दिवस तिथे तुम्ही खाऊगल्ली बंद होती, कोणत्या कारणाने बंद होती, हे सरकारचं काम आहे। तुम्हाला जर जेवण पाणी मिळालं नाही, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्वियस आहे होणार, त्यामुळे ऍक्शनला रिॲक्शन असते। याकडे एक वेगळ्या अँगलने सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे। पत्रकारांनी हे अधोरेखित केलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही या संदर्भात अर्ज करतात, तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट करणं, मी 12 तारखेला मी आवर्जून देवेंद्र भारतींना त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ही सगळी सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी, वॉर रूम तयार करण्यासाठी, ट्रॅफिकचा रकस कमी करण्यासाठी, त्याचबरोबर गणेश फेस्टिवल असल्यामुळे आतील बांधवांना, बंधूंना जे या संदर्भात मुंबईत राहतात, या बहुल भागात 8 कॉर्पोरेशन एरियात राहतात, यांच्या घरी गणपती असतो, सगळ्यांच्या असतो, आणि हे आदराचं असं हे गणेश फेस्टिवल आपल्याला माहिती असतं मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये। आपण त्याचा सन्मान करण्यासाठी त्याही लोकांना कोणताही त्रास होऊ नये, आणि हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल, पाणी न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या। जेव्हा याच्या बातम्या तिथे गेल्या तेव्हा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून खाण्याचे आणि पाण्याचे ट्रक आले, आणि त्या वितरित करण्यासाठी त्यांनी जेव्हा तिथे सुरुवात केली, त्याच्यानंतरचे हे व्हिडिओ तुम्ही सांगताय झालंय, कारण तो एक राग मनामध्ये होता आणि ते झालं असेल, काही लोक घुसलेले।